नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे आपण रामटेकडी हडपसर पुणे या ठिकाणी जे TCSचं आयॉन झोन सेंटर आहे या ठिकाणी आज नुकताच शिक्षक भरती प्रक्रियेतला 8वा म्हणजे शेवटचा दिवस. आज पहिली शिफ्ट पूर्ण होत आहे, विद्यार्थी संपूर्ण बाहेर येत आहेत. आज आपण त्यांची नेहमीप्रमाणे प्रतिक्रिया जाणून घेऊयात की आज त्यांचा अनुभव कसा होता, त्यांना कशा पद्धतीचे कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. नक्कीच विद्यार्थी मित्रांना त्याचा फायदा होईल याची आम्हाला शाश्वती आहे. चॅनलला नवीन असताना तर सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती शिक्षक भरती रिलेटेड इत्थंभूत माहिती अपडेट तुम्हाला मिळत असणार. दुसरी गोष्ट, जी काही आपण लाईव्ह सेशन घेत आहोत, लाईव्ह विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया देतो, नक्कीच तुमच्यासाठी ते लाभदायक फायदेशीर ठरेल. चला तर मग जाऊयात लाईव्ह विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नुकत्याच ताई आलेल्या आहेत एक्झामिन सेंटरवरून, आज त्यांचा अनुभव कसा होता थोडक्यात जाणून घेऊयात. ताई मला सांगा. ज्यावेळेस आम्ही गेटच्या आतमध्ये गेलो त्यावेळेस त्यांनी सगळी आमची डिटेल इन्फॉर्मेशन वगैरे चेक रिसिप्ट वगैरे बघितलं, आधार कार्ड वगैरे बघितलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स. ते एंट्री पर्यंत झालं, ज्यावेळेस एक्झामिन स्टार्ट झाली तेव्हा अनुभव कसा? एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर 1 तास झाल्यानंतर बऱ्यापैकी सगळं काही प्रश्नांचं स्वरूप कसं होतं? मॅथ, रिझनिंग. प्रश्नाचं स्वरूप जे आहे तो पहिले जे 1 ते 10 मधले क्वेश्चन जरा इझी वाटले. नंतर 20 ते 50 पर्यंत जे क्वेश्चन होते ते मॅथ्सशी रिलेटेड होते. नंतर जे आहेत ते आकृतीशी रिलेटेड. आणि नंतर ज्यावेळेस 1 तास झाल्यानंतर बऱ्यापैकी लॅब 26 मधल्यांचा कॉम्प्युटर सगळ्यांचे हँग झाले. एक नवीन आणि एक विद्यार्थ्यांना त्रासदायक असा अनुभव आलेला आहे की कॉम्प्युटर नंतर त्यांनी आम्हाला वेळ त्याच्यामध्ये तुमचा गेला का? तुम्हाला टाइम ऍक्च्युअल मिळाला का? आम्हाला टायमिंग वाढवून म्हणजे कालही 1-2 सेंटरवरून अशा प्रतिक्रिया येत होत्या की तिथं काही एरर येत होता, काही त्रुटी जाणवत होत्या, पण त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं मत होतं की वेळ त्यांनी तो कंझ्युम म्हणजे वेळ आपल्याला मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. कमीत कमी 1 तासामध्ये तुमचे 120 प्रश्न जर सोडवून झाले तर पुढे तुम्ही रॅपअप करू शकता. अगदी बरोबर. परंतु ह्या 2 तासामध्ये तुमचं पूर्ण करिअर, पूर्ण आयुष्य घडणं गरजेचं आहे. अगदी. मॅथ, रिझनिंगच्या प्रश्नांचं स्वरूप मॅथ्स मध्ये थोडासा डाऊट आहे. म्हणजे खूप क्वेश्चन जम्बलिंग आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आकृतीचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा प्रॉब्लेम. मराठी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र. मराठीमध्ये जे आलेलं आहे ते प्रेझेंट टेन्स मध्ये आलेलं आहे आणि काही ठिकाणी ते आलेले आहेत समानार्थी, विरोधार्थी आलेले आहेत आणि सिमिलर वर्ड्स पण आलेले आहेत. इंग्रजीच्या प्रश्नांचं स्वरूप अशाच पद्धतीचं होतं. प्रश्नांचं स्वरूप मध्ये वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये तुम्हाला एरर शोधायचा आहे आणि काही ठिकाणी ते ग्रामर दिलेलं आहे. त्या ग्रामर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की 3 पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर आहे. अगदी बरोबर. आता जरा मानसशास्त्राचं मला सांग. सायकोलॉजी मध्ये असे काही शास्त्रज्ञ आहेत की आजपर्यंत त्यांची नावच आम्ही ऐकली. एक नवीन माहिती मिळते. शास्त्रज्ञांविषयीचे प्रश्न सुद्धा आज जरा टफ होते. बाकी उपयोजनात्मक होते. ICTच्या संदर्भात पण काही क्वेश्चन आले होते, तर त्याच्यामध्ये जे 10 क्वेश्चन होते त्याच्यातले 5 क्वेश्चन खूप इझी होते, परंतु बाकीचे 5 क्वेश्चन जरा न वाचलेल्यापैकी होते. नक्कीच आज खूप महत्वपूर्ण माहिती अगदी डिटेल मध्ये आपण दिलेली आहे, त्याचं स्वरूप सुद्धा आपण सांगितले. दुसऱ्या आणि तिसऱ्या बॅचच्या स्टुडंट लोकांना बेस्ट ऑफ लक करते आणि खरोखरच पेपर खूप छान पद्धतीने. अगदीच खूप महत्वपूर्ण आणि मोलाची माहिती आपण दिली. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि तुमचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं ही सदिच्छा तुम्हाला देते. थँक्यू. नुकत्याच ताई आलेल्या आहेत एक्झामिन सेंटरवरून, त्यांचा आजचा अनुभव कसा होता एक थोडक्यात जाणून घ्या. ताई मला सांगा तुमचा अनुभव कसा होता? पेपर तसा इझी टू मॉडरेटच म्हणता येईल. त्यांना वेळेचं नियोजन जमलं. अगदीच. मॅथ, रिझनिंगच्या प्रश्नांचं स्वरूप कसं होतं? इझी टू मॉडरेटच होतं. जास्त वेळ जात होता का? लेंथ लांबलचक होती? स्क्रोलिंग मध्ये अडचणी येत होत्या? अगदीच मला तेच विचारायचं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं मत होतं की माऊस व्यवस्थित वर्क करत नव्हतं, असं जाणवत होतं तुम्हाला? नाही, माझ्या बाबतीत तसं काही अडचण नाही आलेली. बर. मराठीचे असेल, मानसशास्त्र, इंग्रजी या प्रश्नांचं स्वरूप कसं होतं? मानसशास्त्राचं थोडंसं लेवल वाढली होती मागच्या वेळेपेक्षा. बर. इंग्रजीचं चांगलं होतं. मानसशास्त्राच्या लेंथ जास्त होती का प्रश्नांची? शास्त्रज्ञांवरती म्हणा, उपयोजनात्मक बर. आपण बरेचसे लाईव्ह सेशन आपलं पाहिलेलं आहे मागे पहिल्या पेज मध्ये, त्याचा फायदा तुम्हाला होतोय का? बरेच लाईव्ह सेशन पाहिलं, तुम्हाला प्रतिक्रिया त्यातून विद्यार्थ्यांचा वेगवेगळा अनुभव आला, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतोय. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर कंटिन्युअसली लाईव्ह पहिल्या दिवसापासून सेशन लाईव्ह घेतोय, विद्यार्थी मित्र त्याला
ज्यांचा एक्झाम पुढच्या डेटला आहे त्यांना नक्कीच त्या लाईव्ह सेशनचा फायदा होतो. नक्कीच तुम्ही विद्यार्थी मित्रांनो त्या लाईव्ह सेशनचा लाभ घ्या. नक्कीच तुम्हाला या पेपरसाठी फायदा होईल याची मी तुम्हाला शाश्वती देतो. नक्कीच ताई, तुम्ही एक महत्त्वपूर्ण आणि मोलाची माहिती दिलीत. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि तुमचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं ही आमची सदिच्छा तुमच्यासोबत राहील. काय थँक्यू. ठीक आहे, थँक्यू. नुकतेच एक्झामिन सेंटरवरून सर्व ताई आलेल्या आहेत. त्यांचा अनुभव आजचा कसा होता थोडक्यात जाणून घ्या. ताई, मला सांगा तुमचा अनुभव कसा होता. पेपर सोपाच होता, म्हणजे इझी टू मॉडरेट होता. मॅथ रिझनिंग असेल त्या प्रश्नांचं स्वरूप जे आपलं पहिला पायसून आहे ना 27 तारखेपासून तेच आहे रेग्युलर, काही चेंजेस जसं आपण लाईव्ह मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं होतं रोजच्या रोज सर्व पाहत होते अगदी नक्कीच फायदा होतो विद्यार्थ्यांना. आज काय तुम्हाला जाणवलं एक्झामिन सेंटर मध्ये वेगळं काय असं प्रश्न? वेगळं म्हणजे आमचा 1 तास झाल्यानंतर 10 मिनिटं सिस्टम बंद पडली. सिस्टम बंद पडल्यानंतर सिस्टम त्यांनी 10 ते 12 मिनिटांनी चालू केलं. चालू केल्यानंतर आमचे जे क्वेश्चन आम्ही अटेम्प्ट केलेले होते त्यातले पण 10 ते 12 क्वेश्चन रिटर्न गेले. आणि ऍक्च्युली त्यांनी टाइम वाढवून द्यायला पाहिजे होता ना, तो पण त्यांनी टाइम वाढवून दिला नाही. त्यांना म्हणजे नक्कीच एक वेगळा असा विद्यार्थ्यांना त्रासदायक असा अनुभव आलेला आहे. विद्यार्थ्यांनी क्वेश्चन्स पुन्हा 10 ते 15 रिटर्न आल्या माहिती असेल. बघा, काहींचं असं रिटर्न आल्या कारणाने पुन्हा ते रिपीट करावे लागले. सो आमचा वेळ तिथे खर्ची गेला आणि एकदम सोपा होता, म्हणजे हार्ड नक्कीच यांना तसा जो अनुभव आलाय त्यांच्यासाठी तो एक त्रासदायक ठरलेला आहे, ज्याच्यामुळे पॅनिक तर होणारच ऑब्विसली. त्याचा नंतर इफेक्ट त्यांच्या एक्झामिन सेंटर पुढचा पेपर सोडवायला त्यामुळे त्रास झाला, दबाव आल्यासारखं झालं ना आमच्यावर. नक्कीच विद्यार्थ्यांच्या एक वेगळ्या अशा प्रतिक्रिया आपल्या समोर येत आहेत. आता इथून पुढे असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीची काळजी घेणं अपेक्षित आहे. जो आपल्याला आले बाकीचं आपल्याला मराठी असेल इझी होतं, वेळेत कव्हर झाला. त्या गेलेल्या वेळेचा तुम्हाला नंतर त्याचा परिणाम आहे. त्या टाइमामध्ये पेपर कव्हर होऊ शकत होता, असा इझी होता. आज काठीने पाहते बऱ्यापैकी शेवटी सोपी आली असं जाणवतं. सोपी होती एकदम, मराठीचे तर एकदम इझी होते. मानसशास्त्राचे 5-6 क्वेश्चन जरा विचार शास्त्रज्ञांवरती आले होते बऱ्यापैकी प्रश्न. उपयोजनात्मक लेंथ लांबलचक होती, सहजासहजी सुटण्यासारखी होती. बघा तरीही बघा ताईंना जो आलेला एक त्रासदायक अनुभव होता तरी देखील त्यांनी बऱ्यापैकी प्रश्न कव्हर केलेले आहेत. नक्कीच त्यांना सदिच्छा देतोय मी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीतर्फे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न तिन्ही मॅडमचं पूर्ण व्हावं ही आमची सदिच्छा तुमच्यासोबत कायम. थँक्यू सो मच सर.